गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे एक काम नक्की करावे, त्यामुळे आपल्यावर गुरूंची कृपा सदैव पाठीशी राहते. श्री गुरुदेव दत्त. गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरूंची पूजा नाही, तर खरा हा दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं, मार्ग दाखवला, चांगला माणूस बनवला, अशा आई, वडील, गुरु आणि शिक्षकांना मनापासून नमस्कार करावा. शास्त्रामध्ये सांगितलं आहे, गुरुसेवा आणि कृतज्ञता ही सर्वात मोठी पूजा आहे. या गुरुपौर्णिमेला तुम्ही कोणाला मनापासून धन्यवाद बोलणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. श्री गुरुदेव दत्त. आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व गुरुभक्तांना नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. यावर्षी गुरुपौर्णिमा 29 जुलै 2026 रोजी बुधवारी आलेली आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. आपल्या जीवनात स्वामी महाराजांनी नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे. सर्व संकटात मार्ग दाखवले आहेत आणि प्रत्येक क्षणी स्वामी आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. कारण स्वामी भक्तांनी मनापासून केलेली सेवा स्वामी महाराजांना अतिशय प्रिय असते. म्हणूनच या गुरुपौर्णिमेनिमित्त 9 जुलै ते 29 जुलै या 21 दिवसांच्या पवित्र स्वामी सेवेसाठी आजपासूनच सुरुवात करा. आणि जर अजूनही तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमचे गुरु मानले नसेल तर या गुरुपौर्णिमेला नक्की स्वामी महाराजांना गुरुपद द्या. श्री स्वामी समर्थ.